माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हा एक मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. भरपूर ताईंनी दादांनी मला कमेंट केलत्या की आमची मुलं जी आहेत ती जास्त चिडचिड करत आहेत किंवा अभ्यासामध्ये पाहिजे तशी प्रगती होत नाही आहे किंवा मग काहीतरी वेगळ्याच गोष्टीच्या नादी लागतात आमची मुलं. जसं की कॉम्प्युटरचा जास्त नाद आहे, लॅपटॉप किंवा मग मोबाईलचा तर खूप जास्त त्यांना सवय आहे. तर हे सगळं कमी होऊन अभ्यासाला मुलं कशी काय लागतील याविषयी काहीतरी उपाय सुचवा. तर त्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. बघा, कुठल्याही मुलांना, मग त्या कुठल्याही वयोगटातली मुलं असू द्यात, अगदी छोटी असू द्यात किंवा मग मोठे असू द्यात, त्यांना कधीच त्यांच्यावरती हात उगारून चालत नाही. कारण जेव्हा तुम्ही हात उगारून त्यांना काहीतरी शिकवायला जाता किंवा समजवायला जाता तेव्हा उलटाच परिणाम होतो. जर तुम्ही त्यांना मारहाण केली तर मुलं कधीच तुमचं ऐकणार नाही. त्यामुळे नेहमी शांतपणे आपल्या मुलांना तुम्ही समजून घ्या आणि अगदी शांतपणे त्यातून मार्ग काढा. नक्कीच तुमची मुलं तुमचं ऐकतील. खूपच जास्त हट्टी मुलं असतील, अगदीच म्हणजे बिघडलेली असतील मुलं, म्हणजे अजिबातच ऐकत नसतील, तर त्यांना थोडासा वेळ लागेल सुधारण्यासाठी. अगदी तुम्ही एका दिवसामध्ये आज उपाय केलेत आणि उद्या लगेचच फरक पडलाय असं नाही. तर त्यांना पण त्यांचा वेळ द्या. हळूहळू त्यांच्या वागण्यामध्ये खरंच चांगला बदल घडेल. पण त्यासाठी आपल्याला म्हणजेच पालकांना, आईवडिलांनी पण काही गोष्टी या लक्षात घेतल्या पाहिजेत. जसं की मुलांची रूम आहे, तर मुलांच्या रूममध्ये अजिबात भडक कलर लावू नका. जसं की अगदी काळा, डार्क निळा किंवा डार्क हिरवा असे खूप भडक कलर लावू नका. तर शक्यतो मुलांच्या रूममध्ये प्रसन्न करणारे असे फेंट कलर तुम्ही निवडावेत. शक्यतो पिवळा कलर हा मुलांच्या रूममध्ये तुम्ही लावला तर त्याचा परिणाम किंवा त्याचे रिझल्ट्स हे चांगले जाणवतात. त्यामुळे शक्य असेल तर मुलांच्या बेडरूममध्ये तुम्ही पिवळा कलर लावा किंवा कोणताही तुम्ही फेंट कलर त्यांच्या रूममध्ये लावू शकता. आता बघा, मुलांच्या बेडरूममध्ये आजकाल बरेच आई-वडील असतात जे बार्बीचं चित्र लावतात किंवा बरेच कार्टून कॅरेक्टर्स जे असतात त्यांचे चित्र लावले जातात. पण खूप जास्त असे रंगीबिरंगी चित्र तुम्ही मुलांच्या बेडरूममध्ये लावू नका. त्यातले थोडेसे चित्र जे आहेत, जे पिक्चर्स आहेत, कार्टून कॅरेक्टर्स आहेत, ते थोडेसे कमी करा. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मुलांच्या आवडीसाठीच त्यांची बेडरूम भरपूर छान सजवतो, छान असे कार्टून कॅरेक्टर्स लावतो, पण मुलांचं लक्ष हे अभ्यासात जाण्याऐवजी ते त्या कॅरेक्टर्समध्ये जातं आणि कदाचित त्यांचं माइंड डिस्टर्ब होऊ शकतं. त्यामुळे जर खूप जास्त तुम्ही कार्टून कॅरेक्टर्स किंवा खूप जास्त रंगीबिरंगी रूम केलेले असेल तर ते कॅरेक्टर्स किंवा ते चित्र जे आहे ते थोडीशी कमी करा. म्हणजे मुलांचं माइंड जे आहे ते कॉन्सन्ट्रेट राहील त्यांच्या अभ्यासावरती. आणि त्यांच्या बेडरूममध्ये तुम्हाला न विसरता सरस्वती देवीचा एक फोटो किंवा मग सरस्वती देवीची एखादी छोटीशी मूर्ती ठेवायला विसरू नका. मार्केटमध्ये अशी सरस्वती देवीची मूर्ती पण मिळते आणि छोटासा फोटो पण मिळतो. किंवा मग तुम्ही अशी प्रिंट जी असते, कलर प्रिंट सरस्वती देवीची, ती प्रिंट घेऊन कशावर तरी चिकटवून तुम्ही ती त्यांच्या रूममध्ये लावू शकता. त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पाचं पण एक छोटासा फोटो त्यांच्या रूममध्ये अवश्य लावायचा आहे. आणि मुलांना अभ्यास करण्याच्या आधी सरस्वती देवीला आणि गणपती बाप्पांना नमस्कार करण्याची सवयच लावायची आहे. रोज त्यांना सांगायचं आहे की या फोटोला नमस्कार करूनच तुझ्या दिवसाची तू सुरुवात करायची आहे. असं केल्याने देखील मुलं खूप जास्त अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट होतात. त्याचबरोबर एखादा छोटासा वीणेचा फोटो पण तुम्ही तुमच्या मुलांच्या रूममध्ये लावू शकता. वीणेचा फोटो म्हणजे जी वाजवायची वीणा असते, वाद्य आहे ते एक, तर त्याचा फोटो जर तुम्ही लावला तर ते खूप शुभ मानलं जातं आपल्या मुलांच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी. जर असा फोटो मिळत नसेल तर त्याचीही तुम्ही प्रिंट मारू शकता. मी असं म्हणत नाही आहे की खूप मोठे मोठे फोटो लावा म्हणून. अगदी छोट्या आकाराचा तुम्ही फोटो लावला तरीही चालेल. इफेक्ट तुम्हाला स्वतः जाणवेल.
त्याचबरोबर तुमची मुलं ज्या पेननी ज्या पेन्सिलने लिहित आहेत ती पेन्सिल किंवा पेन त्यांच्याकडून तुम्हाला स्वतःला लिहिण्यासाठी मागू नका. कारण ज्या पेननी किंवा ज्या पेन्सिलनी ते स्वतः लिहित आहेत त्यामध्ये एक प्रकारची त्यांची ऊर्जा बसलेली असते. त्यामुळे कृपा करून त्यांच्याकडून त्यांची पेन्सिल किंवा पेन तुम्हाला स्वतःला लिहिण्यासाठी किंवा तुमच्यासाठी मागू नका. कारण मध्ये जी त्या मुलांमधली जी पॉझिटिव्हिटी बसलेली असते, सकारात्मकता असते, त्यांच्यातली चांगली ऊर्जा त्या पेनमध्ये पेन्सिलमध्ये उतरलेली असते, ती ऊर्जा नाहीशी होते. त्यामुळे असं आपल्याला बिलकुल करायचं नाही आहे. मुलांच्या पेनसाठी वेगळी तुम्ही त्यांना जागा करून द्या, एखादं पेन स्टँड आणून द्या. आणि अजून एक लक्षात घ्या गोष्ट, की स्कूलमध्ये पण मुलं एकमेकांना पेन पेन्सिल देतात. मदत करणं एकमेकांना चांगलंच आहे. पण मुलांना तुमच्या सांगून ठेवा, की जरीही तुमच्या शाळेमध्ये कोणी पेन मागितला तर स्वतःचा लिहिता पेन किंवा पेन्सिल कृपया दुसऱ्यांना देऊ नको म्हणून. जरी द्यायची असेल तर एक्स्ट्राची पेन किंवा पेन्सिल त्याच्याजवळ तुम्ही ठेवत चला. म्हणजे कोणाला मदत जर लागली तर तो एक्स्ट्रा ठेवलेला जो पेन किंवा पेन्सिल ते देता येईल. त्यामुळे स्वतः लिहित असलेला पेन किंवा पेन्सिल तुमच्या मुलांना दुसऱ्याला देऊ नका किंवा तुम्ही स्वतःही घेऊ नका. त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या मुलांच्या बेडरूममध्ये जास्तीत जास्त पिवळ्या कलरचा वापर करा. जसं की बेडशीट्स पिवळ्या कलरचे शक्यतो असावेत. त्याचबरोबर फ्लॉवर पॉट्स किंवा जे फ्लॉवर्स आहेत, फुलं आहेत, ती देखील पिवळ्या कलरची तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. मुलांना वेगळे बेडरूम नसेल तर तुम्ही घरामध्ये अशा प्रकारे पिवळ्या कलरचा वापर करा. त्यांचं जे झोपण्याचं ठिकाण आहे, मुलांचं झोपण्याची जी जागा आहे, तर तिथे तुम्ही पिवळे बेडशीट यूज करू शकता. किंवा मग मुलं लहान असतील, तुमच्यापाशीच झोपत असतील तर स्वतः पिवळे बेडशीट्स यूज करू शकता. आणि पिवळे जे फ्लॉवर पॉट्स वगैरे आहे ते तुमच्या स्वतःच्या बेडरूममध्ये तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून मुलांना देखील किंवा मुलं ती बघू शकतील. आता हा जो मी उपाय सांगणार आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करण्यासारखा आहे. कारण आई इतकं प्रेम आपल्या मुलावरती कोणच करू शकत नाही. त्यामुळे आईने हा जर उपाय केला तर तो कधीच फेल जाणार नाही. पण काही कारणास्तव आई नसेल तर वडिलांनी केला हा उपाय तरीही चालू शकेल. आणि दोघेही नसतील तर मावशीने, आत्याने किंवा मोठ्या बहिणीने आपल्या लहान भावंडासाठी केला तरी हा उपाय चालेल. पण शक्यतो हा आईने मुलासाठी किंवा मुलीसाठी आपल्या करा. आता बघा, समजा तुमचा मुलगा खूप जिद्दी आहे, अजिबात ऐकत नाही आहे, खूप सारख्या त्याच्याकडून चुका होत आहेत किंवा तुमचं म्हणणं अजिबातच तुमची मुलं ऐकत नाही आहे. मग ती छोटी मुलं असू द्यात किंवा मग अगदी मोठी कॉलेजला जाणारी असू द्यात, म्हणजे कुठल्याही वयोगटातल्या मुलांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. किंवा अभ्यासात अजिबातच त्यांची प्रगती नाही आहे, मुलं अभ्यास न करता खूप अशी वाया गेलेली आहेत, किंवा मुलांची शिक्षणं झालेली आहे पण त्यांना नोकरी लागत नाही आहे, मुलं अभ्यास करत आहेत पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही आहे, ती मागं राहत आहेत, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. काय करायचं आहे तर पाण्याचा आपल्याला उपाय करायचा आहे. बघा, पाणी ही अशी गोष्ट आहे की त्यामध्ये जे काही आपण मिक्स करू ते अगदी त्याला सामावून घेतं आणि पाण्याचे उपाय कधीच फेल जात नाही. ते 100% आपल्याला रिझल्ट हे चांगलाच देतात. आता हा जो उपाय आहे तो पाण्याचा उपाय आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावा हा असा उपाय आहे. आणि बघा, जेव्हा आपली आई मुलांसाठी एखादा उपाय करते तेव्हा तो कधीच फेल जात नाही. कारण आई इतकं प्रेम कोणाचंच मुलांवरती नसतं. त्यामुळे प्रत्येक आईने अवश्य हा उपाय करावा असा आहे. त्यासाठी काय लागणार आहे तर 1 ग्लास पाणी लागणार आहे. हे पाणी जे आहे ते प्यायचं पाणी घ्या, ॲक्वाचं घ्या, जे कोणतं पाणी तुम्ही रोज पीत आहात ते पाणी ग्लासमध्ये भरून घ्या किंवा तांब्यामध्ये घ्या भरून. काचेचा ग्लास असू द्या, स्टीलचा असू द्या किंवा तांब्याचा असू द्या. या पाण्याने भरलेल्या ग्लासवरती तुमचा उजवा हात तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला असं फील करायचं आहे की तुमचा मुलगा खूप चांगला वागू लागलेला आहे. म्हणजे समजा प्रॉब्लेम असेल की तुमचा मुलगा तुमचा अजिबात ऐकत नाही आहे, तर तुम्हाला असं फील करायचं
करायचं आहे की माझा मुलगा सगळं काही ऐकू लागलेला आहे. समजा तुमच्या मुलाच्या अभ्यासात प्रगती होत नाही आहे, त्याला चांगले मार्क्स पडत नाही, तर तुम्हाला असं फील करायचं आहे की माझ्या मुलाला खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि खूप तो हुशार आहे, असं तुम्हाला फील करायचं आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की काय फील करायचं. तर जसं प्रॉब्लेम असेल तसं तुम्ही बोलायचं आहे आणि पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की हो, माझा मुलगा चांगला झालेला आहे, माझी मुलगी चांगली झालेली आहे, असं उजवा हात तुम्हाला ठेवायचाच आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, 5 मिनिटं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांचा जप करू शकता. जसं की स्वामी समर्थांचा जप तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 5 मिनिटं तुम्हाला जप करायचा आहे. आणि तुम्हाला त्या पाण्यामध्ये तुमच्या बोटाने एम असं लिहायचं आहे. एम म्हणजे ए एडक्यातला आणि त्याच्यावरती काय अनुस्वार तुम्हाला द्यायचा आहे. एम असं लिहायचं आहे पाण्यामध्ये बोटाने 11 वेळा. एम हा सरस्वतीचा बीजमंत्र आहे आणि तो तुम्हाला तुमच्या बोटाने पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही एम लिहिता तेव्हा 11 वेळा तुम्हाला तो बोलायचा पण आहे. आणि असं तुम्हाला कंटिन्युअस सलग 21 दिवस हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांसाठी. आणि हे जे पाणी आहे, जे तीर्थ आपण बनवलेलं आहे, तर ते काय करायचं आहे, तुमच्या मुलांना ते प्यायला द्यायचं आहे. तुमच्या मुलांनीच ते संपवलं पाहिजे, बाहेर कोणालाही देऊ नका. फक्त मुलांना तुमच्या ते तुम्ही देऊ शकता. एकाच वेळेला सगळं प्यावं असं काही नाही. दिवसभरात तुम्ही थोडं थोडं पाणी त्यांना हे प्यायला देऊ शकता. अतिशय प्रभावी उपाय आहे. मुलं तुमचं ऐकत नसतील तर ते ऐकू लागतील. त्याचबरोबर अभ्यासात प्रगती होत नसेल तर अभ्यासात प्रगती व्हायला लागेल. किंवा शाळेत जात नसतील मुलं तर ती शाळेत जाऊ लागतील. इतका हा छान असा उपाय आहे. तुम्हाला कंटिन्युअस 21 दिवस हा उपाय करायचा आहे. काही कारणामुळे जर आई करू शकत नसेल हा उपाय तर वडिलांनी केला तरी चालेल. आई वडील दोघेही जर नसतील तर त्या मुलाच्या मावशीने, आत्याने किंवा मोठ्या बहिणीने छोट्या भावंडासाठी हा उपाय केला तरी चालेल. पण अवश्य तुम्ही करा. कोणत्याही दिवसापासून तुम्ही हा उपाय सुरू करू शकता. कुठेही घरामध्ये तुम्ही बसून हा उपाय करू शकता. जसं की देवघर आहे किंवा तुमचा हॉल आहे, कुठेही तुम्ही हा उपाय करू शकता. पिरियड्स असतील तर तेवढे दिवस स्किप करा आणि पुढे कंटिन्यू करा. पण प्रयत्न करा की पिरियड्स झाल्यानंतर हा उपाय करण्याचा, म्हणजे मध्ये खंड पडणार नाही. तर अवश्य हा उपाय करून बघा. त्याचबरोबर आपल्या मुलांशी प्रेमाने वागा. जिथे पाहिजे तिथे त्यांना रागवा. पण सततचं त्यांना बोलणं किंवा रागवणं करू नका. तुमच्या आरामासाठी त्यांना मोबाईल देऊन त्यांना बघत बसा म्हणून सांगू नका. थोडासा तुम्हाला त्रास होईल पण त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी बोला. स्वतःचं काम पटकन होण्यासाठी त्यांना मोबाईल सतत देऊ नका. त्याचबरोबर आईवडिलांनी देखील मुलांसमोर भांडणं करू नका, एकमेकांचा अनादर करू नका. कारण जर आईवडील एकमेकांना त्यांच्यासमोर जर बोलत किंवा सतत समजा आई वडिलांना बोलते, वडील आईला काहीतरी बोलत आहेत सतत मुलांसमोर, तर मुलांवर तसाच परिणाम होतो आणि मुलं देखील पुन्हा कालांतराने आई वडिलांना उलटं बोलू लागतात. मुलांच्या शिक्षकांचा देखील अनादर करू नका. शिक्षकांना मान द्यायलाच त्यांना सांगा. कारण काही पालक असतात ते मुलांसमोर शिक्षकांना देखील, टीचर्सला त्यांच्या नावं ठेवतात आणि मग मुलांच्या मनावर पण तसाच परिणाम होतो. तर असं प्लीज करू नका. कारण अशानेच मग मुलं बिघडतात आणि आपण म्हणतो मुलं ऐकतच नाही. तर प्लीज असं करू नका. तुमच्या मुलांना कसं सुधरवायचं, कसं संस्कार द्यायचे हे तुमच्या हातात पण खूप सारं आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर व्यवस्थितच आपल्याला वागायचं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या गोष्टी कळतील. याच्यामध्ये सांगितलेला हा उपाय कळेल आणि त्या देखील त्यांच्या मुलांसाठी हा उपाय करू शकतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.